महाराष्ट्रातील तमाम मातंग समाज आणि लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य, प्रदेश पदाधिकारी, जिल्ह्याचे अध्यक्ष, युवक आघाडीचे अध्यक्ष, महिला आघाडीचे अध्यक्षा तसेच सर्व तालुक्यातील कार्यकर्ता पदाधिकारी सर्वांना क्रांतिकारी जय लहुजी। बंधूंनो, मातंग समाजाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर गेले अनेक वर्षापासून लहुजी शक्ती सेना ही सामाजिक संघटना संघर्ष करत आहे। गेली अनेक वर्ष समाजाला अनुसूचित जातीमधून 13% आरक्षण म्हणून अ ब ग वर्गीकरण करून समाजाला न्याय देण्याकरिता आपण शासन दरबारी भांडत आहोत। येणाऱ्या काळात अनेक मंत्र्यांना, मुख्यमंत्र्याला आपण निवेदन दिले, परंतु लहुजी शक्ती सेनेनं दिनांक 25 ऑगस्ट रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नरिमन पॉईंट येथे मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांना संवाद कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत। मातंग समाजाच्या विविध विषयावर ह्या संवाद संमेलन कार्यक्रमात चर्चा होणार आहे। तरी माझी सर्व समाज बांधवांना, लहुजी शक्ती सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांना, सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण 25 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे उपस्थित राहावे आणि आपले विचार, आपले आचार, आपले प्रश्न माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या समोर उपस्थित करावे, जेणेकरून शिंदे साहेब हे मातंग समाजाला न्याय देतील। कारण शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अ ब गटाचा विषय त्यांच्यासमोर आलेला आहे। मागील 1 ऑगस्टला माननीय सर्वोच्च न्यायालयाने अ ब गटाचा निर्णय घेतला। त्यावेळेस एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली बार्टीतून आरटीची स्थापना झाली। त्यावेळेससुद्धा माननीय एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री होते। उपमुख्यमंत्री असताना एकनाथराव शिंदे साहेबांना सर्व मातंग समाजाच्या प्रश्नाची जाण आहे, म्हणून आपण हा कार्यक्रम माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली लावलेला आहे। तरी पुनश्च मी समाज बांधवाला विनंती करतो, आपली शक्ती दाखवण्याकरता आपण सर्वांनी दिनांक 25 रोजी मुंबई येथे उपस्थित राहावे, एवढी नम्र विनंती। जय लहुजी, जय मातंग, जय शिवराय।